पौष्टिक लाडू बनवायचे आहेत आपल्याला. त्यासाठी लागेल खोबरं, खारीक, बदाम, काजू, तीळ, अक्रोड हे घेतले आणि खोबरं किसून घेतलंय आणि खोबऱ्याला हलक्या याच्यावरती भाजले आणि त्याचबरोबर बदामसुद्धा भाजलेत तूप टाकून. काजूही अशाच पद्धतीने सर्व जिन्नस भाजून घ्यायचेत. जास्त नाही भाजायचे, थोडेसे गरम करायचे, त्याला करपू द्यायचं नाही आहे. हे आहेत मखाने, बेदाणे आणि अक्रोड आणि बदाम आहे इथं. त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये तीळ घालणार आहोत आणि फुटाण्याची डाळ आहे आणि डेट्स घालणार आहोत आपण. ह्याच्यामध्ये गूळ किंवा साखर वापरायची नाही आहे ह्याच्यामध्ये, त्याऐवजी आपण डेट्स घालणार आहोत. मखाण्याला सुद्धा मी भाजून घेतले आणि त्याची पूड करणार आहोत. ह्याच्यामध्ये गूळ घालायचा नाही आहे. ज्यांना डायबिटीस आहे, साखर ज्यांनी खात नाही, त्यांच्यासाठी हे फारच उपयोगी आणि उत्तम लाडू आहेत, जे शरीरासाठी आवश्यक आहेत, पौष्टिक आहेत. डिंक लाडूच असं आहे ते. डिंक लाडूचा प्रकार, फक्त मी डिंक ह्याच्यामध्ये टाकलेला नाही आहे. डेट्समधल्या बिया काढून त्याला पण भाजून घेतल्या आणि बारीक केले आणि सर्व मिश्रण मिक्सरला लावून घेतले आणि डेट्स पण मिक्सरला लावून घेतले आणि सर्व परत एकदा डेट्स आणि हे तीळ भाजलेली आहे ह्याला सर्व बारीक करायचं आणि परत एकदा कढईमध्ये त्याला गरम करायचं आहे. ही फुटाण्याची डाळ पण गरम केली आणि बारीक करायचं आहे आणि बारीक केल्यानंतर ह्याचे लाडू वळायचे आहेत. आपोआप वळतात. तुम्ही करून बघा हे एकदा आणि खाऊनही बघा. खूप सुंदर आणि खूप चविष्ट आणि पौष्टिक लागतात. हे सर्व जिन्नस मिक्सरला अशा प्रकारे बारीक करून घेतलं आणि तव्यावर एकदा ते कढईमध्ये गरम केलेत. काय डेट्स टाकून गरम केले ना की ते आपोआप वळले जातात. त्यात पाक करण्याची जरूरत नाही आपल्याला आणि हे खूप पौष्टिक आहेत. तुम्ही एकदा करून बघा. अशा प्रकारे गरम करायचे. ही सर्वांची मी पूड केली आहे आणि गरम केले आणि त्याचे लाडू वळले. खूप पौष्टिक आहेत, खायला चांगले आहेत, स्वादिष्ट आहेत. ह्याच्यात प्रोटीन, कॅल्शियम भरपूर आहे. करून बघा.